साबुदाणा आणि बटाट्याचे हे अगदी मस्त फुलणारे पापड बनवण्यासाठी ना साबुदाणा दळून आणण्याची गरज, ना बटाटा उकडण्याची गरज. अगदी सोप्या पद्धतीने एकदम छान पांढरे शुभ्र असे हे साबुदाणा बटाटा पापड बनतात. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल अशी वाळवण रेसिपी आहे. आणि विशेष म्हणजे ही एकदम सोपी आणि हे प्रमाण वापरून जर ही रेसिपी बनवली तर अजिबात बिघडणार नाही. तर बघूया हे साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते. त्यासाठी 1 ग्लास एवढा साबुदाणा घेतला आहे मी. तो 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवायचा आणि ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतला, मी ग्लासने घेतला तर तो ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 7 ते 8 तास हा साबुदाणा भिजू द्यायचा. आता मी सकाळी भिजत घातला होता, त्यानंतर रात्री मी त्याच ग्लासने 1 ग्लास कडकडीत गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये घातलं, लगेच झाकण लावलं आणि रात्रभर साबुदाणा ठेवून दिला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी साधारणपणे 7 वाजता मी त्याच ग्लासनी 6 ग्लास एवढं पाणी ह्या भांड्यामध्ये घेतलं. साबुदाणा आपला अगदी व्यवस्थित मुरला जातो. पाण्याला उकळी आली की हा साबुदाणा याच्यामध्ये घालायचा. म्हणजे कोणतंही तुम्ही जे भांडं घ्याल ना, त्या भांड्यानी 6 भांडे एवढंच पाणी घ्यायचं शिजवायला. आणि साबुदाणा 3 ते 4 मिनिट शिजू द्यायचा. इथे आपण चवीनुसार मीठ घालूया. मी 1 ग्लासासाठी आणि बटाट्याचं प्रमाण लक्षात घेऊन 2 चमचे एवढं मीठ घातलं आहे. साधारणपणे मोठ्या आकाराचे 3 बटाटे वापरणार आहे मी. बटाटे धुवून घ्यायचे, त्याची सालं काढायची आणि किसणीवर किसून तो किस पाण्यात घालायचा. आता जोपर्यंत बटाटा शिजत होता 3-4 मिनटं, तोपर्यंत मी हे काम केलं. त्यानंतर पाण्यातून काढून साबुदाण्यामध्ये हा किस घालायचा, चमच्याने छान ढवळायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवर साधारणपणे 7 ते 8 मिनटं छान शिजू द्यायचा हा साबुदाणा. मध्ये मध्ये झाकण काढून चमच्याने ढवळायचं, कारण हे शिजताना खालीही नाही लागलं पाहिजे. तर साधारणपणे 7 ते 8 मिनिटांनी साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झाला आहे. शिजायला कमी जास्तही वेळ लागू शकतो, 1-2 मिनटं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे की साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे. बटाट्याचा किसही शिजलेला आहे आणि साबुदाणासुद्धा अगदी पारदर्शक दिसतो आहे, काचेसारखा. तर असं समजायचं की आपला साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला 1 तासासाठी असंच ठेवून द्यायचं थंड व्हायला. आता माझी इतर कामं होईपर्यंत मी हा साबुदाणा असाच ठेवू दिला कोमट होईपर्यंत. तुम्हाला जर घाई असेल किंवा लगेच ह्याचे पापड बनवायचे असतील तर हे झाकण उघडं ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवून हे मिश्रण गार करून घ्यायचं. साधारणपणे हे मिश्रण कोमट झालं की अजून दाटसर होतं. त्यानंतर मिक्सीच्या भांड्याला लावून बारीक करून घ्यायचं. अगदी पटकन बारीक होतं हे. शक्यतो गरम असताना मात्र मिक्सरमध्ये काढू नका, कोमट असतानाच काढा, म्हणजे याचं छान बॅटर तयार होईल. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तर चालेल, पण जास्त मात्र घेऊ नका, कारण ह्याच्यापेक्षा जर जास्त पाणी वापरलं तर ह्याचे पापड अगदी पातळ होतील आणि तळल्यानंतर खूप ऑइली होतील किंवा तेलकट बनतील. म्हणून पाण्याचं प्रमाण एका भांड्याला 6 भांडेच घ्यायचं शिजवताना. अगदी 5 भांडे घेतलं तरीही चालतं. तर बघा असं घट्ट एवढं पाहिजे आपल्याला बॅटर. लगेच मिक्सरमध्ये बारीक होतं. आता सर्व मिश्रण काढून झालेलं आहे. टेरेसवर जाऊन ह्याचे छान आपण पापड बनवूयात. आता इथे पापड बनवताना मी काही छोटे बनवले आणि काही मोठे, कारण बऱ्याचदा अगदी 2-3च पापड आपल्याला तळायचे असतात, तर त्यासाठी अगदी खूप सारं तेल गरम करायला नको, म्हणून काही छोटे पण बनवलेले आहेत, म्हणजे अगदी कमी तेलातसुद्धा तळून काढता येतील. बघा लगेच संध्याकाळी, आता मी सकाळी हे 9 वाजता घातले आणि संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काढायला गेले तर अगदी सहज बघा निघत आहेत, अगदी न तुटता. आता हे उलटे करून परत 2-3 दिवस मी वाळवले. साधारणपणे 3 दिवसातच कडकडीत वळतात. अगदी सावलीत वाळत घातले किंवा घरात फॅनखाली वाळत घातले तर 1-2 दिवस जास्त लागतील. त्यानंतर बघा तळून दाखवते. अगदी छान
फुलून येतात हे पापड. तर एवढंच प्रमाण पाण्याचं घेऊन हे बनवायचे. अगदी परफेक्ट बनतील, सहज निघतील, एकही पापड तुटणार नाही आणि चव पण छान येते. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या रसासोबतसुद्धा तुम्ही हे पापड खाऊ शकता. खूप सुंदर लागतात. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे पापड बनवले तरी अजिबात बिघडणार नाही. फक्त हे प्रमाण वापरायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे बनवायचे. अगदी सहज बनवू शकाल तुम्ही आणि एकदम छान बनतील, अजिबात तुटणार नाहीत. एकदम क्रिस्पी, कमी तेलकट आणि चवीला पण छान लागतात हे पापड. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय तुम्हाला हे पापड कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.